श्री स्वामी समर्थ. आज आपण हरतालिका व्रत कधी करायचं आहे, तसेच हे व्रत कोणी करायला पाहिजे, याचे फायदे काय आणि यामुळे आपल्या आयुष्यात काय नवीन घडतं किंवा काय मिळतं हे आपण पाहूया. देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी 6 सप्टेंबर 2024 रोजी केले जाईल. हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते, तर ज्यांची पूजेला जाणे जमत नाही त्यांनी ही कथा वाचावी. तसेच कुमारिका महिला हे व्रत करतात. हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे. देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते. भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी 6 सप्टेंबर 2024 रोजी केले जाईल. या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कपडे परिधान करतात, साज शृंगार करतात. पूजेसाठी चौपाटावर केळ्यांच्या पानांची मंडप करून त्यात वाळूंचे शिवपिंड तयार करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात. यावेळी सुवासिनींचा सर्व सामान चढवला जातो. रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात. शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात. हरतालिकेची कहाणी अशी आहे पुढीलप्रमाणे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याचा पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांनी ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेले. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत सांगितलीस. पुढे त्यानं तुला मला देण्याचे वचन दिले. तुला घेऊन मी घरी आलो. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली आणि याला हरतालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापित करावं, षोडोपचार पूजा करून मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी वाचावी, रात्री जागरण करावा. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीच होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध होतात किंवा विधवा होतात अशी प्रचिती आहे. दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो.
कहाणी केल्यावर सुवासिनीला यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे. देवब्राह्मणाच्या द्वारे गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ज्यांना ही कथा वाचता येत नाही त्यांनी ही कथा ऐकली तरी देखील चालेल. शुभम भवतु.